का मित्रांची भूमिका काय? अहो आपल्याकडे म्हणतात ना, मराठीत तर अनेक म्हणी आहे, ढवळ्या शेजारी बांधला पवळा. अहो असे हे सगळं का म्हणायचे हो? संगत गुण तर सोबत गुण. म्हणजे मित्रमंडळी तुमची कशी आहे याच्यावर तुमचे मुळं ठरतात. हा मुलगा जर मंदिरात जाणारा असता, हा मुलगा जर संस्कारी असता तर बारला गेला नसता, आणि बारला गेला नसता तर दारू पिला नसता, दारू पिला नसता तर गाडीत नशेत गाडी चालवली नसती, कोणी मरू शकतं आपल्या हातून याची भीती मनात राहिली असती. अरे कुत्र्याचं पिल्लू टायराखाली गेलं तरी 2-2 दिवस न जेवणारे लोक होते या देशामध्ये. आता व्हिडिओ गेम अशा आल्या, अशा गप्पा मारता, रे चाल मर्डर केलं तरी माझा बाप सोडून आणेल. अनेक दुसऱ्याचे उदाहरण आहे. टीन एजर मुलं आज या देशाची राष्ट्रीय समस्या आहे बिघडल्याची. सगळ्या क्लबमध्ये पैसे कमावणाऱ्या बापाला जायला तर वेळच नाही आहे. त्याची संपत्ती घेऊन हे मुलं हे उन्हाळपणा जो करताय हे अपराधी ठरताय. मग नशेच्या याच्यात जातात. आता जेलमध्ये जाईल, तिथं नशेडी कशा पोरांबरोबर राहील आणि मग त्यातून त्याच मार्गाला जाईल. आणि म्हणून मित्रांची भूमिका ही तेवढीच महत्त्वाची आहे जेवढी महत्त्वाची भूमिका आईबापाची आहे. बऱ्याच वेळा मी असं म्हणलं की आईबाप जे म्हणू शकत नाही ते मित्र सांगतो. खरा मित्र कोण हो? खरा मित्र तो आहे जो तुमचे दोष दाखवतो. पण आता दोष दाखवणारा मित्र नाही कोणाला पाहिजे. म्हणून मित्रांनो, मित्र चांगले ठेवा, सगळं काही ठीक होईल. पुढचं मित्राच्या भूमिका बरोबर महत्त्वाची भूमिका अजून कोणाची आहे?